आता येणार संजय मोने सर तुमच्याकडे. मोने बाबा असं एक नाव पण ठेवलेलं आहे छान या फॅमिलीनं, आणि या फॅमिलीतले तुम्ही खूप गोड बाबा आहात, काय सांगाल? हा, म्हणजे सोशिक असं वडिलांचं भूमिका करतो मी याच्यात. तशी ती मला फार कठीण जात नाही, कारण माझ्या वडिलांकडे म्हणजे वडिलांची माझ्या जेव्हा आठवण येते तेव्हा मला नेहमी लक्षात येतं की आत्ता मी जसं वागतो तसे ते माझ्याशी त्या काळात वागायचे. खूप त्यांना सहन करायला लागलं माझ्यामुळे, आणि ते माझ्या लक्षात आहे की काय सोशिक वडिलांच्या समस्या असतात त्या. आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर म्हणून तो उशिरा घरी येतो म्हणून वडिलांना काळजी वाटते. मी वेगळ्या कारणाने उशिरा यायचो आणि वडिलांना अशीच काळजी वाटायची. त्यामुळे तशी ती भूमिका वठवताना मला फार त्रास झाला नाही. आणि दुसरं म्हणजे सविता माझ्याबरोबर काम करते ना, ती एक मुळात सोशिक आहे खूप. आणि मला सुरुवातीला ते जमायचं नाही, मी काय अजिबात सोशिक बिशिक बिलकुल नाहीये. आणि साधा सरळ बाप तर मी नाहीच आहे. साधा सरळ माणूसही नाही तर बाप कुठून होणार. पण मला तिच्याबरोबर सीन करून करून हळूहळू असं लक्षात आलं की नाही, यांचं वर्षानुवर्ष लग्न टिकलेलं आहे. आजकालच्या काळात लग्न होणं सोपं आहे, टिकणं कठीण असतं. त्या काळामध्ये एवढं लग्न टिकलंय याचा अर्थ का टिकलंय का काहीतरी बायकोचे गुण नवऱ्याने घेतलेले आहेत. म्हणून मी तिच्याकडनं सोशिकपणा कसा असावा, काय असावा याचा अभ्यास करत होतो आणि तो मी हळूहळू शिकलो. आणि आता मला असं वाटतं की ही मुलं जरा बऱ्यापैकी ऐकतात माझं सीनमध्ये सुद्धा, त्यामुळे मी कदाचित बरा सोशिक बाप असावा. माझ्या घरी अजिबात माझी सोशिक बाप वगैरे काही इमेज नाहीये, कारण आजच माझ्या मुलीने मला नाही काय काय गोष्टी तुला ना बाबू नाही कळत अजून, असं अजून ती म्हणाली. म्हणजे तिला आधी खूप लक्षात आलं होतं. पण खूप इतरांची मदत आहे आणि सगळ्यांचं एक मिळून एक सांघिक काम आहे. अशी मालिका काही एका ह्याच्यावर होत नाही खरं. परंतु सुरुवातीपासून याच्यामध्ये आमच्याकडे एक चांगला संघ आहे, एकमेकांचं विचार चांगले जमतात. सगळ्यांबरोबर मी काम केलंय त्यामुळे लोक मला सांभाळून घेतात बऱ्यापैकी आणि चांगलं होतं ते, गमत येते करताना. वा 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 वा. सविताताई आता तुमच्याकडे येणार आहे. खूप गोड आई तुम्ही साकारता यामध्ये, आणि आतापर्यंत ज्या भूमिका तुम्ही केल्यात त्यापेक्षा ही आई थोडीशी वेगळी आहे, काय सांगा? खूपच वेगळी आहे. कारण जी ह्याच्या आधी झीवर माझ्या ज्या 2 सिरियल आल्या लागोपाठ, तर त्याच्यामधले आणि या व्यक्तिरेखेमध्ये खूप मोठा फरक आहे. त्याच्यात मी खंबीर आणि जावईमधली जी माझी सासू होती किंवा आई होती ती तिला हवं तसं करणारी, हट्टी, लाडावलेली अशी होती. आणि ह्याच्यामध्ये ती अतिशय भित्री, घाबरट, आता कसं होणार, अगं बाई आता, प्रत्येक वेळेला तिला असं वाटत असतं की अगं बाई आता कसं होणार. तर ते करताना मला पहिल्यांदा खरोखरच असं वाटत होतं की हे कसं काय जमणार आहे, कारण अशी भूमिका मी कधीच केलेली नव्हती आधी. संकटांवर मात करणारी किंवा न डगमगणारी अशाच भूमिका मला मिळाल्या होत्या. आमची खरोखरच फॅमिली अगदी छान झालेली आहे. धमाल असते सेटवर आणि सीन करण्यात पण तेवढीच मजा येते. वा वा. मला तुला एक सांगायचं, हिच्या तोंडात सारखं असतं बघ, अगं बाई आत्ता. टेन्शन सतत. 1 मिनिट इकडे. तर आता आम्ही सगळे मिळून करतोय. सविता मावशी काय म्हणते कर. वेदसाठी जोरदार टाळ्या. कसं कसं करायचं, कर कर कर. अगं बाई आता. याच्यावर एक डान्स पण बसवलाय का यांनी? डान्स करतो ना मग कर ना. हो तो हो म्हणतोय म्हणजे त्याला माहिती आहे का डान्स करतो तो. दोघे करता का तुम्ही? दोघे करता खरं? लाजू नको, ये ना.
दुर्गेश आणि वेद साठी जोरदार टाळ्या. मला नाचता येत नाही असं म्हणाला आणि हा बेटर नाचला. म्हणजे जवळजवळ हाच कोरिओग्राफर असेल छोटा गणेशाचार्य तसं दिसतो तो स्वतः असल्यासारखं त्यांनी केला. आणि वेदनी तर अप्रतिमच केलं. छोटा आमिर खानच दिसतो तरी सेम आहे छोटा आमिर खान. दोघांसाठी जोरदार टाळ्या आणि तुम्ही बसू शकता. वा वा पहिलीत आमचा वेद आता दुसरीत गेला. वा वा त्याला आता दुसरीचे वेद लागले. त्याची बायको म्हणे मला वेद लागले. आशाताई तुमच्याकडे येणार आहे. तुमची भूमिका यातली वेगळी आहे आणि यापूर्वीच्या सिरियलमध्ये जी भूमिका बघायला मिळत होती त्यापेक्षा ही खूप गोड आहे, खूप जवळ जाणारी आहे. काय सांगाल? खरंच आहे, मला ही वेगळी भूमिका साकारायला मिळाली आणि हे निव्वळ चॅनलमुळे शक्य झालेलं. म्हणजे झीने माझ्यावर जो विश्वास दाखवला की सलग 3 वर्ष लोकांना ती खाष्ट आई ती पाहायला मिळालेली होती आणि एक अशिक्षित बाई अचानकपणे खूप उच्च शिक्षित दाखवण्याचं जे काही धाडस त्यांनी दाखवलं आणि माझ्यावर जो विश्वास टाकला आणि अर्थात याला सगळ्याच लोकांची त्याला साथ आहे आणि आपण लोकांना आवडतोय, लोक आपला राग करत नाहीयेत, ही गोष्ट आणखीन एक कुठेतरी सुखावणारी आहे. वा 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 खूप धमाल चालते तुमच्या सेटवरती असं मी ऐकलेलं आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा बोलायचं आहे जे संकर्षण जास्त चांगलं सांगू शकेल कारण त्याच्या नजरेत ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि तो पकडतो बरोबर. जसं की संजय मोने सरांच्या बद्दल पण त्यांनी आम्हाला गंमत सांगितली होती झी मराठी अवॉर्डच्या वेळेला. आम्हाला परत एकदा ऐकायला आवडेल. अरे बापरे हे एकदा ना हा अगदी घडलेला किस्सा आहे बरं का. म्हणजे ते माझ्या कारमधून आम्ही दोघेही जातो. अरे सन्मानासाठी एकदा माझ्या कारमधून आम्ही दोघे त्याला एक वैयक्तिक मला वाटतं आवड आहे. माझी नक्कल होते ते बघायची ना. नाही मला मुळात संजय मोने फार आवडतात. संजय मोने फार आवडतात. तर माझ्या कारमधून आम्ही दोघेही जात होतो. ते माझ्या बाजूच्या सीटवरती बसले होते. मी ड्राईव्ह करत होतो. एका सिग्नलला गाडी थांबली. गाडी थांबल्यानंतर एक 2 व्हीलर आली. त्या 2 व्हीलरवरच्या पेट्रोलच्या टाकीवर 2 लहान लेकरं, त्यांच्या मागे त्याचे बाबा, बाबांच्या आणि आईच्या मध्ये एक लहान मूल, आईच्या मांडीवर अजून एक लहान मूल, मागे त्या स्टँडला एक मिक्सर अडकवलेलं, समोर भांड्यांची 2 पातेले वगैरे पिशव्यात अडकवलेले. तर मोने काकांनी असं आधी असं पाहिलं त्याच्याकडे, काच खाली केली आणि त्याला म्हणाले आता फक्त शेतीवाडी आणि अंगणच राहिलं हो. बरं एकदा आता हा संकर्षण इकडे तू फक्त विचार की हे निश्चल काय. आता बघा हे संजय मोने, एकदा त्यांना फोन आला. हा निश्चल आहे निश्चल आहे निश्चल आहे निश्चल आहे निश्चल आहे निश्चल आहे निश्चल काय. अरे तो विचारत होता नवीन काय, म्हणलं निश्चल आहे. असं नवीन निश्चल या अभिनेत्याचं नाव नवीन काय विचारत होता, निश्चल आहे असं म्हणाले. आपल्याकडे काही प्रेक्षक असतात ज्यांना तुमच्याशी संवाद साधायचा असतो आणि आपल्याकडे आजही काही प्रेक्षक आलेले आहेत. त्यांना बघूयात काय संवाद साधायचा आहे. मला विक्रांत सरांना प्रश्न विचारायचा आहे. विक्रांत सरांना आपण पिक्चरमध्ये बरेचदा बघतो आपण असं का बघ ती तुटता तारा पाहिला तर आपले स्वप्न पूर्ण होते, इच्छा पूर्ण होते. हे खरं आहे काय असं, म्हणजे तुम्हाला काय वाटते? हा तुमची खूपच इच्छा असेल तर होते. नाही मला फार वेगळा अनुभव आला सर. काय? हे तुटत्या ताऱ्यामुळे मला शॉक बसला. कसा? आमच्या गावात मी उभा होतो, तुटत्या ताऱ्याखाली पावसाळ्यात दिवस होते, तारा तुटल्या रपकन शॉक बसला. कुठल्या तारा? हे इलेक्ट्रिकच्या तारा. तर मंडळी खुलता कळी खुलेनाच्या निमित्तानं आज हे सगळे पाहुणे आपल्या थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि ते पहिल्यांदाच आलेले आहेत. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की आजचा एपिसोड तुम्ही आमच्याबरोबर थांबलेला आहात, पण उद्या सुद्धा तुम्ही आमच्याबरोबर असायला हवं. तेव्हा यांच्याच बरोबर आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.